नमस्कार. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन मोठ्या देशांबद्दल बोलणार आहोत. हे देश जगाच्या दोन वेगवेगळ्या कोपऱ्यात आहेत, पण तरीही त्यांच्यात खूप काही सारखं आहे. चला तर त्यांची एक तुलनात्मक ओळख करून घेऊया. विद्यार्थ्यांच्या चांगल्या आकलनासाठी हा माहितीपूर्ण अभ्यास तयार केला आहे प्रसाद सुरेश वैद्य यांनी विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव येथून. चला सुरुवात एका छोट्याशा प्रश्नानं करूया. काही संकेत बघून ओळखता येतंय का की आपण नक्की कोणत्या दोन देशांबद्दल बोलतोय? बरं, हे आहेत त्यांचे ध्वज. कदाचित तुम्हाला हे ओळखीचे वाटत असतील, पण समजा अजूनही खात्री नसेल ना, तर काही हरकत नाही. आपल्याकडे अजून काही इंटरेस्टिंग क्लूज आहेत जे हे कोडं सोडवायला मदत करतील. आता इथे बघा, एका बाजूला आहे मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेला देश, जिथे क्रिकेट म्हणजे जीव की प्राण, आणि दुसऱ्या बाजूला सांबाडांसाठी ओळखला जाणारा देश, ज्याला जगाचा कॉफी पॉट असेही म्हणतात. म्हणजे यावरूनच आपल्याला त्यांच्या संस्कृतीत आणि अर्थव्यवस्थेत किती फरक आहे याचा अंदाज येतो, नाही का? अगदी बरोबर ओळखलत. आपण बोलतोय भारत आणि ब्राझील या देशांबद्दल. चला तर मग या दोन विकसनशील देशांच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया की त्यांच्यात काय सारखं आहे आणि ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत. कुठल्याही देशाची गोष्ट समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी त्यांचं जगाच्या नकाशावरचं स्थान पाहावं लागतं, कारण त्यांची भौगोलिक जागाच त्यांच्या इतिहासाला आणि संस्कृतीला एक वेगळा आकार देत असते. इथे नकाशावर पाहिलं की लगेच लक्षात येतं की हे दोन्ही देश पृथ्वीच्या अगदी विरुद्ध बाजून आहेत. भारत पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझीलचा जवळपास सगळाच भाग दक्षिण गोलार्धात येतो. हा त्यांच्यातला एक मोठा आणि मूलभूत फरक आहे. आणि साहजिकच ते वेगवेगळ्या खंडांमध्ये आहेत. भारत आहे आशिया खंडाच्या दक्षिणेला, तर ब्राझील पसरलाय दक्षिण अमेरिका खंडात. या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळेच त्यांचे शेजारी देश, त्यांचे व्यापारी संबंध आणि जगाशी असलेलं नातं हे सगळंच पूर्णपणे वेगळं आहे. तर आपण पाहिलं की त्यांची भौगोलिक स्थानं किती वेगळी आहेत. आता जरा बघूया की ह्या स्थानांनी त्यांच्या इतिहासावर, विशेषतः त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यावर कसा परिणाम केला. कुठल्याही देशाचा आज समजून घ्यायचा असेल तर त्याचा कालचा इतिहास पाहावाच लागतो. गंमत म्हणजे भारत आणि ब्राझील या दोघांनाही वसाहतवादाचा सामना करावा लागला, पण त्यांचे स्वातंत्र्यापर्यंतचे रस्ते मात्र खूपच वेगळे होते. भारताने जवळपास 150 वर्ष ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही प्रवास सोपा नव्हता. देशाला 3 युद्धांना तोंड द्यावं लागलं, भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला आणि ह्या सगळ्यांतूनच आजचा भारत घडला. याच्या अगदी उलट ब्राझीलवर तब्बल 300 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशाला 20व्या शतकात 50 वर्षांपेक्षा जास्त काळ अस्थिर लष्करी राजवटीला सामोरं जावं लागलं. इतका कठीण इतिहास मागे टाकून आज ही दोन्ही राष्ट्र जागतिक पातळीवर एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आणि हाच त्यांच्या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. एवढ्या संघर्षानंतर आज जग या दोन्ही देशांकडे फक्त विकसनशील देश म्हणून नाही, तर आर्थिक विकासाचे एक इंजिन आणि भविष्यातल्या मोठ्या जागतिक बाजारपेठा म्हणून पाहतंय. त्यांची आर्थिक ताकद मात्र वेगवेगळ्या गोष्टींमधून येते. भारताची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे इथली तरुण लोकसंख्या, जी देशाच्या विकासाला एक मोठी गती देते. तर दुसरीकडे ब्राझीलने अनेक जागतिक आर्थिक संकटांवर मात करून आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आहे आणि हेच त्याच्या लवचिकतेचं प्रतीक आहे. आणि आता चला जाता जाता काही झटपट आणि मजेदार गोष्टी पाहूया, ज्या प्रत्येक देशाला अगदी खास बनवतात. ज्या लहान वाटणाऱ्या गोष्टी पण खूप काही सांगून जातात, नाही का? भारताची संसदीय लोकशाही आपल्याला ब्रिटनच्या प्रभावाची आठवण करून देते, तर ब्राझीलची अध्यक्षीय प्रणाली अमेरिकेसारखी आहे. इतकंच काय, ब्राझील हे नाव तिथल्याच एका स्थानिक झाडावरून आलंय, जे त्यांच्या नैसर्गिक वारसाचं प्रतीक आहे. तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. बघा, आव्हानं जरी सारखी असली तर या दोन्ही देशांचा इतिहास वेगळा आहे, त्यांची ताकद वेगळी आहे. मग विचार करा, या दोन मोठ्या देशांचा पुढचा प्रवास, त्यांचं भविष्य हे किती वेगळं असेल आणि कसं वेगळं असेल. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.